हे गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर सगळ्यात अगोदर तर आज फादर्स डे आहे. हॅपी फादर्स डे अप्पा, मिस यू. आणि सगळ्यांना कोणी विश नाही केलं फादर्स लोकांना प्लीज करा, है ना. आज त्यांचा दिवस आहे, सेलिब्रेशन करतात आहे. तर मी अनलक्की आहे की माझे वडील देवाघरी गेलेत. तर मी इथूनच त्यांना विश करते हॅपी फादर्स डे अप्पा आणि लव यू, मिस यू अप्पा. आणि आज म्हटलं आज फादर्स डे आहे तर माझ्या वडिलांचं फेवरेट नाश्ता बनवत आहे पोहे. तर त्यांना खूप आवडतं गाईज, म्हणून मी बनवत आहे. तर तुम्ही बघा, तुम्हाला पण दाखवते, ठीक आहे. तर चला गाईज, आज मला रडायचं नाही आहे, कारण की नाही रडायचं मला आज. आणि तर चला तुम्हाला मी दाखवते पोहे, ठीक आहे. चला, आता कांदा, मिरची, कढीपत्ता आणि जिरा मोहरा आणि शेंगदाणे आहे गाईस, फक्त एवढंच. आणि तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं. आणि हे बघा पोहे, मला जेवढे पाहिजे मी पोहे सगळ्यांसाठी करत आहे, म्हणून एवढे भिजवलेले आहेत गाईस. आणि सगळं ना कापायच्या अगोदरच भिजवायचं व्यवस्थित. हे बघा असे सुटसुटीत होतात, हे बघा. अजिबात चिकट करायचे नाही, एकदम मोकळे करायचे, जसं हॉटेलमध्ये बनतात ना गाईस तसं करायचं. तुम्हाला दाखवते बघा, अजिबात चिकट नाही गाईस, ठीक आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर ह्याला चांगलं फ्राय होऊ द्या. आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि मिक्स करून घेऊया. आणि मी ह्याच्यामध्येच मीठ टाकले, ठीक आहे. ह्याच्यामध्येच मीठ टाकायचं. आणि ज्यांना साखर पाहिजे, फुटाण्याचं पीठ पाहिजे, दोन्ही मिक्स करून टाकू शकता. सध्या माझ्याकडे फुटाणे नाही आहे, म्हणून मी फक्त साखर टाकणार आहे वरतून. असंच, त्याला मिक्सर नाही लावणार आहे, फक्त असंच अख्ख्या साखर टाकणार आहे मी. तुम्ही बघा मी कसं करतो, ठीक आहे. तर चला पोहे टाकून घेते मी आता. तर गाईज बघू शकता किती सुटसुटीत झाल्यात, अजिबात चिकट झालेले नाही आहेत गाईज, ठीक आहे. मला असं एका हाताने फोन पकडून असं करताच येत नाही गाईज. हे बघा एकदम सुटसुटीत झालं गाईज. हे असं बनवायचं. आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे मी. आणि थोडेसे आता काढणार आहे, कारण की माझी बहीण साखर टाकलेलं खात नाही. तर तिला पहिला काढून घेऊया आपण, मग नंतर साखर टाकूया, ठीक आहे. तर चल, बघू शकता माझ्या बहिणीसाठी एवढे काढलेत पोहे, ती केवढं खाते खाऊ द्या गाईस. तर ह्याच्यामध्ये मी साखर टाकली आहे, तुम्ही बघू शकता साखर टाकली आहे, मस्तपैकी झालेलं बघा गाईस. असं करून खावत जावा, खात जावा, खावत जावा नाही, खात जावा. आणि माझ्या वडिलांचं फेवरेट आहे हे पोहे. म्हणजे जेव्हा पण पोहे करून देणार, पोहे आहे का, पोहे आहे का, पोहे आहे का. तर आज त्यांच्यासाठी केले पोहे, म्हणजे मी खाणार. तर आज फादर्स डे म्हणून स्पेशल त्यांचा फेवरेट नाश्ता मी केला आहे गाईज. पण काय करणार, खायला माझे वडील नाही, कोई बात नाही. तर चला, तर बघू शकता मस्तपैकी झालेत गाईज. बघू शकता, बघू शकता गाईज, काय स्मूथ तोंडात ठेवलं ना, असं काय बोलतात, एकदम सॉफ्ट सॉफ्ट लागत आहे मस्तपैकी. आता अगोदर माझ्या भाचीला देते, बघू ती काय बोलते खाऊन, की कसं झालं विचारते तिला. कैसा हुआ है? एकदम झकास. तुम्ही बघू शकता माझ्या भाचीने मस्त बोलली की मस्त झालं, एकदम झकास. तर ती खात नाही, पण चांगले झालेत म्हणून खात आहे गाईज. तर चला तिला अंघोळ घालायचं, तिला अंघोळ झाल्यानंतर आपण भेटूया, ठीक आहे. तर चला, तर तुम्ही बघू शकता गाईज मी जेवण करत आहे. या जेवायला. याची रेसिपी नाही दाखवलं तुम्ही, नाहीतर म्हणताना काय नुसता मसाला भात, म्हणून मी ह्याचं काय नाही दाखवलं. जस्ट मसाला भात करून खाते गाईज. आणि थोडीशी आलूची भाजी रात्रीचं होतं उरलेलं, तर तेच खात आहे. मी फेकत नाही गाईज, मी काहीच फेकत नाही, मी खात असते गाईज. फ्रीजमध्ये ठेवायचं आणि खायचं गाईज, काय नाही होत. तर या तुम्ही पण जेवायला, जेवण करून भेटते. जेवण झाल्यावर लगेच बाहेर आले असं हात धुवून गाईज. तर मला गाडी दिसली आणि माझी भाजी पहिलंच जाऊन तिथं सगळं तिला काय काय पाहिजे सगळं घेऊन ठेवले. बघा गाईज तिने काय काय घेतली. माझ्या बहिणीसोबत गेली ती ऑलरेडी, तिला बघा काय काय घेऊन ठेवलं. हे खेळायचं काय, आणि रबल्स, आणि पिगी बँक काय बोलतात ना, आपण मराठीमध्ये बोलतो गल्ला, ज्याच्यात आपण पैसे टाकतो, हे ना. तर बघू शकता गाईज. आणि मी फक्त एकच डब्बा आणि अजून एक दाखवते. तर हे किती छान आहे बघा गाईज. पण हे नाही घेत मी, जे असतं ना त्याला. गाईज हे एवढंसं सामान कितीचं असेल बघा गाईज. काय याच्यामध्ये 2 बॉल, एक ब्रश आहेत, एक काय घेतलंय, आणि हे एक काय घेतलंय, हे बघा पैसे टाकायचे गल्ला.
आणि एक हा एक डब्बा घेतला आहे गाईज. आणि ह्याचं सगळ्याचं बिल झालं आहे 240 रुपये. बापरे गाईज, बघितला का? हा डब्बा छान आहे ना गाईज? छान आहे. 20 रुपयात काहीच भेटतं आहे ना गाईज? छान आहे, मस्त छोटूचं. मला असे छोटे छोटे भांडे खूप आवडतात गाईज. तर चला घेतलं, काय करू शकत नाही. माझे भाचे असले तर मला चांगला चुन्नाच लावते गाईज. कुछ नहीं कर सकते, प्यार के खातिर करना पड़ता है गाईज. हे तो दिलाव नाही आहे तो चुपचाप रहो, है ना गाईज? तर चला. तर गाईज मी माझ्या वडिलांना खूप मिस करत आहे गाईज. खूप म्हणजे खूपच सिरियसली. आणि तुम्ही लोकांनी तुमच्या वडिलांना विश केले की नाही हॅपी फादर्स डे म्हणून? करा गाईज. जेवढं होईल तेवढं चांगलं बघा आईवडिलांना. आईवडील आहे तरच आपण आहे गाईज. खरंच दोघे पण तेवढेच समान आहेत. आईवडिलांसारखं कोणच नसतं. आई ती आईच, वडील ते वडीलच शेवटी, है ना? त्यांच्यासारखं प्रेम आपल्यावर कोणीच करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा, है ना? कोणीच करू शकत नाही. आणि आपण जेवण सोडून झोपलो तरी आपल्याला कोण विचारणार नाही आहे, जसं आई वडील विचारतात. भलेही आपण त्यांच्यासोबत भांडण करतो किंवा काहीतरी छोटं मोठं असतं ना आपलं, असं झालं तरी पण आपण मग असं झोपून जातो. मग आपले वडील बोलतात किंवा आई बोलते की जेवायचं नाही का, है ना? आता माझे वडील पण, मी कधी जेवले नाही, मी आजारी असायचे, कधी मी जेवायचे नाही, तर माझे वडील म्हणायचे मला, काय झालं, जेवण करून घे, जेवण करून गोळी घे, असं बोलायचे. आता कोण बोलणार आहे गाईज? मी जेवले नाही तर कोण नाही विचारायला, है ना? कोण विचारणार आहे आपल्याला, है की नाही गाईज? बापरे, कोणाला सांगू कोणाला नाही, असं झालं आहे गाईज. पण मला आज रडायचं नाही आणि मी रडणारही नाही, रडणार नाही. पण माझ्या वडिलांना मी खूप मिस करत आहे. माझ्या मनात एवढं दुःख भरलं आहे गाईज. पण ते दुःख मी कसं काढू आणि कोण असं. आणि अजून माझी मम्मी पण नाही आली गाईज की तिच्या मांडीवर झोपून मी रडू. मला खूप रडायला येत आहे, पण मी किती कंट्रोल करते ते मलाच माहिती आहे गाईज. सारखं गाईज माझ्या घरात आज पाऊस येतो आहे बाहेर. तर लाईट चालली आहे येते, चालली आहे येते. तर घरात मी एकटीच आहे गाईज. खूप मला असं बेजार झालं आहे गाईज. बेजार म्हणजे माहिती आहे ना, उदास, खूप असं कसं तरी आहे. तुमच्या इकडे पाऊस आहे का गाईज? तर प्लीज. आणि हां, तुम्हाला एक सांगायचं आहे की प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा गाईज. प्लीज सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. मला तुमची खूप गरज आहे गाईज. प्लीज सपोर्ट करा यार गाईज. एक गरीबाला एक सबस्क्राईब द्या, काही नका करू, फक्त एक सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तुम्ही लोक. एवढंच बस, एवढंच माझ्यासाठी खूप आहे. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ एवढाच होता. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. किती गोंधळ करतात बघा गाईज बाहेर ना, खूप गोंधळ करत आहे. पोरं पावसामध्ये भिजत आहे. माझी भाची पण गेली आहे, तिला म्हटलं नको भिजू बाई, सर्दी आहे अगोदरच, है ना? तर चला, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. बाय बाय.